हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता दुष्यंत आणि कृष्णाची सुपारी फोड कार्यक्रम करण्यासाठी सगळे रांगडे पाटील हे आता कृष्णाच्या घरी आलेले असतात। तर दुष्यंतला त्या चिखलामधून येता येत नसतं। लगेचच बहिणावती कृष्णाला म्हणत असते, कृष्णा, दारात तुझ्या चिखल आहे, तो आमच्या पोराच्या पायाला लागता कामा नये। नाही काय आहे ना, काही अंतर दिसायला कमी असतं पण ते आपली लायकी ठरवतं। त्याबरोबर कृष्णाला आठवायला लागते ती म्हणजे तिची आणि दुष्यंतची पहिली भेट। त्यावेळेस दुष्यंत हा चिखलामध्ये पडला होता आणि दुष्यंतला चिखलाचा किती राग आहे हे कृष्णाला अगदी प्रत्येक वेळी कळून चुकलेलं असतं। मग दुष्यंत रागारागात त्या ठिकाणावरून निघून गेला होता। त्यानंतर एकदा दोघंजणं पुन्हा असेच भेटले होते। त्यावेळेससुद्धा दुष्यंतला राग आला होता, कारण तिथे सुद्धा चिखल होता आणि कृष्णाने तिथे दुष्यंतला वाचवलं होतं। मग गुरांच्या डॉक्टरांना आणण्यासाठी ते जेव्हा दुसऱ्या गावाला जात होते त्यावेळेससुद्धा रात्रीच्या वेळेस गाडीतून उतरताना तिथे चिखल होता, म्हणूनसुद्धा कृष्णाने दुष्यंतसाठी रस्त्यावरती विटा आणि दगडं ठेवून रस्ता तयार केला, जेणेकरून त्याला त्या चिखलावरून बाहेर चांगल्या स्वच्छ रस्त्यापर्यंत पोहोचता येईल। आता कृष्णाला ते सगळे प्रसंग एक एक करून आठवत जातात आणि मग कृष्णाला आठवतं ते म्हणजे की आपण आता चिखलावरती दगड ठेवून दुष्यंतला बोलवू शकतो। मग तिच्या अंगणामध्ये ज्या विटा ठेवलेल्या असतात त्या विटाच कृष्णा आता व्यवस्थित रचते आणि दुष्यंतला हाताला धरते आणि म्हणत असते, दुष्यंत सरकार, आता येऊ शकता तुम्ही। आणि मग आता कृष्णा दुष्यंतचा हात पकडून त्याला पुढपर्यंत घेऊन येते। पुढे तिने एक खॉट मोठीच्या मोठी आडवी टाकलेली असते, जेणेकरून त्या खॉटवरती चढून चालत पुढे येऊन उतरून ते घरात जाऊ शकतील। आता लगेचच दुष्यंत हा पुढे येतो, त्याला आता खॉटवरती चढता येत नसतं। कृष्णा त्याला सांगते, थांबा तुम्ही। आणि मग पहिल्यांदा ती स्वतःवरती चढते आणि दुष्यंतच्या हाताला धरून खेचते। त्याबरोबर मग आता दुष्यंत हा सुद्धा कृष्णाच्या हाताला खेचून वरती येतो। आता दोघंही जण एकमेकांच्या खूपच जास्त जवळ उभे असतात आणि एकमेकांकडेच बघत राहिलेले असतात। कृष्णा ही खरोखर खूप सुंदर दिसत असते, तर दुष्यंतसुद्धा छान दिसत असतो। दोघं अगदी एकमेकाला शोभेचे साजेशी दिसत असतात। त्याबरोबर आता त्यांची ही जोडी बघून भक्तीला खूपच जास्त आनंद होतो। भक्ती लगेचच दोघांचीही दृष्ट काढते। त्याबरोबर आता दुष्यंतच्या वडिलांनासुद्धा त्या दोघांची जोडी पाहून खूपच छान वाटत असतं। मग आता ते दोघंही तिथे पुढे आल्याच्या नंतर लगेचच आता कृष्णा म्हणत असते, काय आहे ना, चिखल हा प्रत्येक ठिकाणी असतो, पण त्या चिखलातून बाहेर पडण्यासाठी आपण नात्यांचा पूल कसा बनवतो आणि पूल कसा करतो हे महत्त्वाचं असतं। मग एकदा का पूल बनला की मग मात्र बाहेर पडणं सोपं जातं। त्याबरोबर बाळजाबाई लगेचच म्हणतात, बरोबर, चला आता पुरे झालं, घरात जायचं आहे नवं, सुपारी फोडायची की। त्याबरोबर लगेचच आता भक्ती म्हणते, नाही नाही थांबा की, एकच डाव थांबा, मी आलो, दाजीसनी ओवाळून घरात घेतो नवं का। त्याबरोबर लगेचच आता भक्ती बिचारी पटकन धावत पळत घरात येते, औक्षणाचं ताट घेऊन बाहेर जाते आणि मग दुष्यंतला अगदी छान पद्धतीने औक्षण वगैरे करते। आता दुष्यंत आणि कृष्णाने एकमेकाचे हात धरलेले असतात, ते पटकन हात सोडून देतात। त्याबरोबर आता लगेचच भक्ती म्हणत असते, या दाजी आतमध्ये या। त्याबरोबर आता लगेचच संपूर्ण रांगडे पाटील कुटुंबीय आत आलेले असतात। आता सगळेजण आतमध्ये जेव्हा येतात तेव्हा लगेचच सगळ्यांना बसा बसा असं करून बसण्याची सुविधा केली जाते। सगळेच आता बसून घेतात आणि मग गुरुजी विचारायला लागतात, काय मग घ्यायची का आता सुपारी फोडायला। त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणतात, वय वय घ्यायची की। तर आता मुद्दामून बहिणावती म्हणत असते, आलं बाई दुष्यंतचं सासर। दुष्यंतचं सासर म्हणजे काय वाटलं होतं आणि काय निघालं, जाऊ द्या हो, आता काय करणार, प्रत्येकाच्या नशिबाचा भाग, नशीब म्हणायचं आणि सोडून द्यायचं। आता ज्यावेळेस बहिणावती असं बोलते त्यावेळेस ही गोष्ट बाळजाबाईंना अजिबातच आवडत नाही। बाळजाबाई रागाने बहिणावतीकडे फक्त एकदा बघतात आणि मग बहिणावती म्हणते, नाही म्हणजे म्या म्हणत होतो, समद्या गोष्टी एकसारख्या नसतात नवं, सोयरीक तोला मुलाची व्हाय हवी असं। त्याबरोबर लगेचच गुरुजी म्हणत असतात की नवरी मुलीला घेऊन या, नवरदेवाने सुद्धा पुढे येऊन बसा। त्याबरोबर नवरी आणि नवरदेव ह्या दोघांना सुद्धा बोलवल्यावर दुष्यंत येऊन पाटावर बसतो। तर आता लगेचच भक्ती जाते आणि कृष्णाला घेऊन येते। कृष्णा खूप सुंदर दिसत असते। दोघंजणं आता छान एकत्र बसतात आणि मग आता गुरुजी हे लगेचच म्हणत असतात की चला आता नवरा नवरी तर आलेले आहेत,
मग जर काही देण्या घेण्याच्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर पहिल्या त्या करून घ्या, मग त्यानंतर आपण लगेचच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करून घेऊ. त्याबरोबर आता लगेच पटकन कोण दुसरं काही बोलण्याच्या आधी सावित्री म्हणते, आम्ही काय देणार? आता तिने आम्ही काय देणार असा प्रश्न विचारल्याबरोबर सगळेच जण तिच्याकडे विचित्र पद्धतीने बघायला लागतात. तर ती लगेचच आता हसायला लागते आणि म्हणते, अहो नाही, म्हणजे तसं नव्हतं मला म्हणायचं. मला म्हणायचं आहे आम्ही काय देणार हो, आमची परिस्थिती तर तुम्हासनी ठाव आहेच की. मग ह्या असल्या परिस्थितीत आम्ही खरंच काय देऊ शकतो, मग आम्ही काय देणार असं मी म्हणत होतो. आम्हासनी नाही जमायचं नव्ह का, बस. बाकी तुम्हासनी म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका काय. त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या फक्त तिच्याकडे बघत राहतात. तर लगेचच दुष्यंतचे वडील हे म्हणायला लागतात की अहो सावित्रीबाई, तुम्ही कोणत्या शतकात जगताय, कोणत्या काळात? अहो हे बघा, आज जग चंद्रावर पोचले. कमीत कमी आपण ह्या रूढी परंपरांमधून तर बाहेर निघायचं. अहो तुम्ही एवढी तुमची सोन्यासारखी लेक आम्हाला देता, याच्यापेक्षा जास्त आणखी आम्हाला काय हवं आहे तरी काय? उलट तुम्ही जे देता तेच आमच्यासाठी भरपूर आहे, भरभरून आहे, तेवढं आम्हाला पुरेसं आहे हो. त्याबरोबर लगेचच कृष्णा म्हणत असते, हे बरोबर बोललात बघा तुम्ही काका, पर माझी अट आहे. त्याबरोबर लगेचच आता सगळे कृष्णाकडे बघायला लागतात. तर कृष्णा म्हणत असते, वय लग्नाला मी होय म्हणलं खरं, पण माझी बी काहीतरी अट आहे. म्हणजे जर तुम्ही माझी ती अट मान्य केली तरच म्या पुढं लगीन करायला तयार होईल. म्हणून म्हणालो म्या सांगू नवं माझी अट. आता म्या सांगू नवं माझी अट असं ज्यावेळेस कृष्णा म्हणते त्यावेळेस मात्र सगळे कृष्णाकडे बघत असतात. तर मनातल्या मनात सावित्री म्हणत असते, बोल बाई कृष्णा बोल. आत्तापर्यंत तू ज्यांना ज्यांना तुझी ही अट सांगितली आहेस त्या सगळ्या पाहुण्यांनी तुला नाकारलं आहे. एकदा का ह्या पाहुण्यांनी सुद्धा तुला नाकारलं की मग बास, सगळं अगदी कसं माझ्या मनाप्रमाणे घडणार. यांनी तुला नाकारायलाच हवं. त्यावर ती म्हणते, वय बाई बोल कृष्णे तू. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता जयकांत हा दारू प्यायला आलेला असतो आणि त्याच्याबरोबर त्याचे दारुंडे मित्रसुद्धा बसलेले असतात. मुद्दामून सगळे जयकांतला भडकवण्याचं काम करत असतात. आता त्याचे काही मित्र म्हणत असतात की बापरे, त्या कृष्णेचं लगीन आणि दुष्यंत सरकारांबरोबर ठरलं. आता कशाला ती आपल्या जयकांत शेटनं विचारते. नोकर होण्यापेक्षा मालक झालेलं कधी बी चांगलं, आणि आता तर ती मालक झाली मग काय. त्याबरोबर असं म्हटल्यावर जयकांतला लय राग येतो. जयकांत त्याच्या मित्राची खुर्ची जोरात खाली लोटून देतो आणि म्हणत असतो, काय रे भिक्कारड्या, तुला लय तोंड सुटलंय का? हां, तो दुष्यंत शहरात राहणारा बगळा आहे बगळा, आणि म्या इथं गावात राहणारा रानठी लांडगा. समजलं नवं? असं फाडून खाईन ना, कळणार बी नाही म्या काय केलं ते. लक्षात ठेवायचा, जयकांत रांगडे पाटलाचा नाद करायचा नाही. कसं? असं. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे लगेचच सावित्री म्हणत असते, बोल बाई कृष्णे बोल, तुझी जी अट आहे ती तू समध्यासनी सांग. आता पाहू तर ही अट तू समध्या पाहुण्यासनी सांगितलीस, कुणी बी तुझं ऐकलं नाही. पण आता ह्या समध्यांनी तुझं एवढं हितवर ऐकलं. पहिली अट तू घातली होतीस की तुला दुष्यंत सरकारांबरोबर बोलायचं आहे, त्यांनी ते बी करू दिलं. आता ही बी अट घाल. त्याबरोबर लगेचच आता पुढे ती म्हणते की कमीत कमी देणं घेणं नाही तर अटी शर्थी तरी. त्यावर बाळजाबाई म्हणतात, काय ना सावित्री, अगं लग्न नातं म्हणलं की अटी शर्थी आल्याच पाहिजे. नाही, जर अटी शर्थी आल्या नाही तर मग लग्नानंतरचा संसार सुखाचा कसा व्हायचा? त्यासाठी हे एवढं तर करून घ्यायलाच हवं ना का. हे बघ बाई कृष्णा, तुझी जी काय अट आहे, जी काय शर्त आहे ती तू बोलून दाव आमच्यासमोर. आमसनी जर मान्य करण्यालायक असली तर आम्ही मान्य करू, नाहीतर तसं सांगू काय. त्याबरोबर कृष्णा म्हणते, ठीक आहे मी सांगतो. माझ्या 2 अटी आहेत. अट क्रमांक 1, हे बघा, माझ्या बाचं सपान होतं ते मला पुरं करायचं आहे. त्यामुळं लग्नानंतर बी काय बी झालं तरी म्या माझ्या वावरात राबणार, ह्याला मी थांबायची नाही. त्याबरोबर मग मात्र आता संपूर्ण रांगडे पाटील कुटुंबीय कृष्णाकडे बघायला लागतात. तर आता कृष्णा म्हणते, आणि माझी अट क्रमांक 2, आम्ही तुमच्याकडनं जे बी काही कर्ज घेतले, म्हणजे जेवढं कर्ज आमच्या अंगावर आहे ते समधं कर्ज तुम्हासनी माफ करण्याची काय बी गरज नाही. तुम्ही आमचं कर्ज माफ करू नका. म्या माझ्या शेतीत राबून हळूहळू तुमचं समधं कर्ज फेडून टाकीन बघा. खरंच आता
मी कर्ज फेडेन, तुम्ही कर्ज माफ करू नका, असं ज्यावेळेस कृष्णा म्हणते त्यावेळेस सावित्रीला तर खूपच जास्त राग आलेला असतो. तर बाळजाबाई आणि बाकीचे गाडे पाटील कृष्णाकडे बघायला लागतात. तर कृष्णा म्हणत असते, नाही म्हणजे मी असं बोलायलोय तर तुम्हासनी समजासनी प्रश्न पडेल की मी असं कशापायी बोलायलोय, पण नाती नात्याच्या जागी आणि यवारी यवाराच्या जागी असं मला वाटायलंय. तुम्हासनी काय वाटतंय? त्याबरोबर लगेचच आता दुष्यंतचे वडील म्हणत असतात, मन जिंकलंस पोरी, खरंच मन जिंकलंस. अगं कोण म्हणतं तू गरीब आहेस? खरी जी श्रीमंती लागते का नाही मनाची, ती तुझ्याच तर जवळ आहे आणि ती भरपूर आहे बघ. आज मला कळलं ह्या गावातली लोक एवढा तुला मान का देतात, एवढं तुला का मानतात. ते मनाची श्रीमंती असणं गरजेचं आहे. पैशाची श्रीमंती काय ग, कुणाकडं बी येते, पर ती जपता आली पाहिजे. काय असा आता मुद्दामूनच दुष्यंतचे वडील बाळजाबाईंकडे बघून बोलतात. बाळजाबाईंना खरं तर राग येतो, पण त्या तिथे स्वतःवरती ताबा ठेवतात. तर आता दुष्यंतचे वडील पुढे म्हणत असतात, रांगडे पाटलांची सून ही अशीच असली पाहिजे, जिचे पाय जमिनीवर आणि हातात आभाळ धरण्याची ताकद असेल. त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई म्हणायला लागतात, बरं आता होणाऱ्या सुनेचं फक्त कौतुकच करत राहणार का सुपारी बी फोडायचा कार्यक्रम करून घेऊया. मग आता सुपारी फोडण्याचा कार्यक्रम हा लगेचच सुरू करा असं म्हटलं जातं. तर बाळजाबाई म्हणतात की नाही थांबा, त्याआधी माझ्या बी शटी अर्थी आहेत की त्या बी तुम्ही ऐकून घ्या. तर आता इथे लगेचच भक्ती ही सावित्रीच्या कानामध्ये म्हणत असते, आहे बघितलंस ना, आज पावतर तू कृष्णाला कायमची पांढऱ्या पायाची म्हणत आलीस, पर आज किती फायदा झालाय. ते कृष्णामुळं आपण किती चांगल्या घरात सोयरीक करू शकलोय, तिचं किती चांगलं भलं व्हायला लागलंय ते बघ तरी एकदा. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात की मला भी माझ्या काही शटी अर्थी घालायचे नाही, म्हणजे त्या तुम्ही एकदा मान्य केल्या की मग झालं. आता बाळजाबाईंनी शटी अर्थी घालायच्या म्हटल्यावर जरा सगळ्यांना टेन्शन हे येतच. तर बाळजाबाई म्हणत असतात, काळजी करू नका, बोलू काय मॅ? त्यावर समजे बाळजाबाईसनी बोला म्हणतात. तर बाळजाबाई म्हणतात, हे बघा मुलीकडची परिस्थिती आपल्याला नाकारता यायची नाही, त्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला आहे की आमच्या एकुलत्या एकाचं लेकाचं लगीन आहे, त्यामुळं समदे इधी आमच्या वाड्यावरच होतील. नाही म्हणजे कसं आमसने आमच्या लेकाचं लगीन थाटामाटात करायचं आहे ना, म्हणून म्हणालो. त्यावर आता कृष्णाच्या घरचे सुद्धा ठीक आहे असं म्हणतात. मग गुरुजी हे लगेचच आता सुपारी फोडायची का विचारतात. त्यावर लगेच कृष्णा, दुष्यंत, घरातले इतर सगळे सदस्य हो म्हणतात. मग आता लगेच गुरुजी कृष्णाला म्हणतात, आता स्वतःला हळदी कुंकू लावून घे. कृष्णा हळद कुंकू लावते. मग दुष्यंतला सुद्धा आता गुरुजी टिक्का लावून घेतात कुंकवाचा आणि मग गणपती बाप्पावरती कुंकू वाहतात, फुलं वाहतात, तांदूळ वाहतात आणि मग दुष्यंत कृष्णाला नमस्कार करून बसायला लावतात, पुढची पूजा सांगतात. आणि अशा पद्धतीने आता पहिली पूजा करून झाल्याच्या नंतर लगेचच नंतर गुरुजी हे पाटा वरवंटा घेतात आणि आता पाट्यावरती कृष्णाच्या आणि दुष्यंतच्या लग्नाची सुपारी फोडतात. आता हे सगळं बघून कृष्णा खूप खुश होते, पण दुष्यंत हा मात्र नॉर्मल असतो. बाळजाबाईंना तर खूपच जास्त राग आलेला असतो. तर आता पुढं आपण पाहतो की भक्ती ही लगेचच चिरोटे घेऊन येते आणि म्हणत असते, दाजी हे समदे चिरोटे तुमच्यासाठीच केले आहेत, पण या समद्या चिरोट्यांमध्ये का नाही एक खार चिरोटा आहे आणि बाकी समदे गोड बरोबर बनवल्यात, पण आता तो खार चिरोटा कोणता आहे हे बरोबर तुम्हासनी ओळखून काढायचं आहे आणि खायचं आहे. काय समजलं नवं? त्यावर लगेचच दुष्यंत हा होकार देतो आणि मग आता तो चिरोटे खायला सुरुवात करतो. पहिले 9 चिरोटे दुष्यंतला गोड मिळतात. त्याबरोबर आता शेवटचा आणि 10वा चिरोटा खाण्याची वेळ आलेली असते. त्याबरोबर लगेचच भक्ती आता दुष्यंतला म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, दाजी नीट बघून खा, काय शेवटचा चिरोटा आहे तुमचा, शेवटची संधी आहे शेवटची आणि तुम्हासनी जिंकायचं बी आहे काय. त्याबरोबर आता मात्र इकडे कृष्णासुद्धा दुष्यंतकडे बघत असते. तिलासुद्धा बघायचं असतं की दुष्यंत जिंकतोय की नाही ते. त्याबरोबर लगेचच आता मुद्दामून बहिणावती म्हणायला लागते की दुष्यंत अरे बघ शोधून काढ, नाहीतर काय आयुष्यभर बायकोच्या ताटाखालचं मांजर बनून राहशील. आता बघ बाबा काय करायचं ते तुझ्यावर आहे. त्याबरोबर आता इथे बहिणावतीने असं म्हटल्यावर बाळजाबाईंना राग येतो. बाळजाबाई फक्त बहिणावतीकडे बघतात, तशी बहिणावती लगेचच गप्प बसून जाते. त्याबरोबर आता इकडे आपण पाहतो की सुपारी फोडलेली असते, सगळं व्यवस्थित झालेलं असतं आणि आता
चिरोटेसुद्धा खायला दुष्यंतने सुरुवात केलेली असते। त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तुम्हाला काय वाटतं? आता इथे दुष्यंतने चिरोटे खायला तर घेतलेले आहेत, पण दुष्यंतला खरोखर आता शेवटचा आणि 10वा चिरोटा तरी खारट मिळेल का, की खरोखर आता दुष्यंत हा कायमस्वरूपी कृष्णाच्या ताटाखालचं मांजर होऊन जाईल? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे नोटिफिकेशन मिळत जातील आणि सर्व व्हिडिओंचे आनंद हे अगदी उत्तम पद्धतीने घेता येतील। चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबू। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू।